अंबाजोगाईच्या मातीमध्ये जडणघडण झालेली संघर्ष कन्या व अंबाजोगाई येथील श्री संत गजानन महाराज अध्यापक महाविद्यालयाच्या अध्यक्षा अर्थात विजयकुमारजी कोपले यांच्या मानसकन्या सौ शारदाताई गणेश पवार कदम यांचे पती गणेश नेताजीराव पवार यांची तहसीलदार या पदावरून उपजिल्हाधिकारी या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल कोपले परिवाराच्या वतीनं अंबाजोगाई शहरातील अनिकेत मंगल कार्यालय या ठिकाणी विशेष सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्ता आबा पाटील यांची उपस्थिती होती। तर या प्रसंगी हरिभक्त परायण उद्धव बापू आपेगावकर, माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी, माजी उपनगराध्यक्ष कमलाकरांना कोपले, अंबाजोगाईतील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे चेअरमन ॲडव्होकेट मकरंद पत्की, यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, अभिजित गाठाळ, ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके, राजू सेठ कोमटवार, गौतम सेठ सोळंकी, अनंतदादा लोमटे, दाजीसाहेब लोमटे, वसंतराव कदम, सुनीता भाभी मोदी यांच्यासह असंख्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी सौ शारदाताई कदम व श्री गणेशजी पवार यांच्या शेकडो चाहत्यांनी त्यांचा हृदयपूर्वक सत्कार केला। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। Our Sahib sir, he is also a role model, and we teach our kids to become like Sahib. He is so dedicated, confident, and the way when he talks or something with us, he is so self-focused, which is very much inspired, and that is what I can tell about Sahib now. And all those kids, Sahib kids are so intelligent, and we can see the way the kids are brought up. They are into everything. They are into arts, science, and everything, and that's it. I was not prepared for the speech. Sorry for all this. And thank you everyone for coming here and giving your valuable time and attending. Thank you everyone. धन्यवाद। विचार मंचावरील सर्वच जण आपण आनंदाने, सहर्षाने, हर्षाने आपण त्यांचा सत्कार सोहळा सादर करत आहोत। स्वागत करते आणि समारंभाचे अध्यक्ष कार मी विसरू शकत नाही। म्हणजे आज वडील इथं आले, योगायोगानं आज माझे वडीलही सगळ्यांना पाहायला भेटतील। त्यांनी जरी मला जन्म दिला आहे, काही गोष्टी नसत्यान झाल्या त्यांच्याकडून, तांत्रिक अडचणी असतात किंवा असेल गैरसमज वगैरे वगैरे, परंतु वडिलांनी त्यांची गावामध्ये जे पुण्य केले, 35 वर्ष माझे वडील गावामध्ये सरपंच बिनविरोधी होते आणि हे काम करताना त्यांनी समाजाची खूप सेवा केली आणि त्याचंच फळ म्हणून मला हे लोक माझ्या पाठीमागे उभे राहिले असतील। असं म्हणतात ना, आईवडिलांनी जर चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ चांगलं भेटतं। त्यानंतर माझी आज माझ्या जन्म देऊन माझ्यावर अनेक अनंत उपकार करून गेलेली माझी माता, माझी आई इथं आज नसली तरी तिचे सुद्धा हे उपकारच आहेत आणि तिने जे कर्म केले, तिने माझ्या अनेक मैत्रिणींचे बाळ सांभाळले, अनेक कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे कुणी बी असं माझ्या आईला म्हणायचं की आतेबाई थोडं थांब, आम्ही जरा शेतामध्ये भाकरी देऊन येतो आणि भाकरी देऊन नुसतं माझं बाळ सांभाळता का, हे आई म्हणायची काही हरकत नाही, ठेवून द्या। ती व्यक्ती जायची शेतामध्ये, भाकरी करायची, काहीतरी शेंगा तोडायची, काहीतरी घेऊन यायची, 2-3 घंटे माझी आई बाळ अगदी एकदम प्रामाणिकपणे सांभाळायची। हे वांटाकीतला किस्सा सांगते मी तुम्हाला। आणि मला असं वाटतं की त्याचंच कर्माचं फळ म्हणून सोन्यासारखे माणसं भेटले, डॅडीसारखे, मम्मीसारखे, यापेक्षा अंबाजोगाईत काय भेटलं पाहिजे। अंबाजोगाईत मी आली आहे, माझी आई आली, मला असं वाटतं की मला इथं माऊली दुकानदार आता बसलेले असते, सगळ्यांनी बघितलेली आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थिती जरी मी मोठ्या घरची असली तरी मी त्याला विसरत नाही, कारण की आपण संघर्षामधून आलेलो। आपल्याला ईश्वराने जी परिस्थिती निर्माण केली त्यावेळेस, त्या परिस्थितीमध्ये मला ज्या ज्या लोकांनी साथ दिली त्या लोकांना मी कधीही अंबाजोगाई विसरत नाही। जेव्हा केव्हा मी येते, बऱ्याच जणांची तक्रार असते, फोन उचलत नाही, परंतु मी जेव्हा अंबाजोगाईत येते तेव्हा त्यांना मान सन्मानाने जाते, त्यांच्या घरी जाते। हे चहा असेल, नाश्ता असेल, दूध असेल, त्या व्यासपीठावर बसलेल्या मोदी काकू आहेत, घरी कधी गेल्यानंतर असं कधी होत नाही माझ्यासाठी काहीतरी करून ठेवलेलं नसतं। आज मला सांगा, मला असं वाटतं काकांची प्रॉपर्टी 2-1 कोटीची मालक असतील काका, पण त्यांच्या पत्नीला काय माझ्याकडून अपेक्षा आहे, पण एक प्रेम आहे, शारदा घरी येईल तर काहीतरी करून ठेवतील। नंतर पाटील काकू बघतो मी, पाटील काकू सुद्धा मी घरी गेल्यानंतर कधी नाही कधी एवढा कप करून ठेवला दुधासारखा, तो कप माझ्यासाठीच आहे आणि तो कप माझ्यासाठी दुधाचा गेल्यानंतर भरलेलाच असतो। कधी ती करून जण काही मी येले, तिला गडबड असते, तिला जायचं असतं, तिला कामं असते, हे करून ठेवलं असतं।
घरात यायच्या अगोदर काल मी गणेश पवार साहेबांना सांगू इच्छिते, सगळ्यांना सांगू इच्छिते, डॅडीनी अख्खं घर, अख्खं सगळं त्यांचं पूर्ण वरचं खालचं सगळं अंगण बिंगण जावा येणार एवढं स्वच्छ केलं. हे कुठलं प्रेम आहे? हे सगळं प्रेमाचं आहे. मी म्हणून डॅडी काय करायचं, नाही जावा येणार आहे. इतके लाडके जावई गणेश पवार साहेब, तुम्हाला कुठली सासरवाडी भेटली असती पण आमच्या इतकी लाडके साहेब तुम्ही कुठे झाले नसतात. एवढं प्रेम, सक्का सासू सासर तर कुणासाठी करेल, पण आज तुम्हाला हे मानलेले लोक एवढं करतात. तुमच्यासारखे नशिबान जावाई आंबोजोगाई तर दुसरे कोण नसतील. कारण की आई वडिलांनी सत्कार करणं, जावयाचं कौतुक करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. इथं आलेला प्रत्येक व्यक्ती आज तुमच्या प्रेमासाठी आलेला आहे. आणि मी बऱ्याच वेळेस म्हणत असते, काकूला, पाटील काकूला म्हणते, मम्मीला म्हणते, माझ्यापेक्षा जास्त बॉन्डिंग किंवा जास्त बोलणं जावयांचं असतं. मी फोन नाही उचलला हे त्यांना माहित आहे. काकू त्यांना फोन करतील, कादा ते मावशी आहेत त्या फोन त्यांना करतात डायरेक्ट, जावाई शारदाला असा निरोप द्या, जावाई शारदाला तसा निरोप द्या. म्हणजे मी ह्यांना म्हणत असते, माझी जागा तुम्ही घेऊन टाकली. सगळ्या जावयालाच फोन करतात, इतके लाडके जावई. ते लाडके जावई शेख साहेब तुम्ही लाडके जावई टाकले त्याच्यावरती, त्या लाडक्या जावयाचे इतके लाडके राहुल भाई, आमचा राहुल भाई तर ताई मी साहेबासाठी जीव द्यायला तयार आहे. म्हणजे त्यांचे प्रेम आहे. काल 8 दिवसापासून बघते प्रत्येक ताई आम्ही असं करतोय, ताई आम्ही असं करतोय, साहेबाला सांगू नका सरप्राईज आहे. म्हणजे हे प्रेमाचा सत्कार आहे. म्हणून तुम्हाला मी सांगते, अनेक मंत्र्याची जावई झाली असते साहेब, आमदाराचे झाले असते, काही कुणाच झाले असते, पण ते रक्ताने करणं वेगळं आणि रक्ताच्या नात्याच्या व्यतिरिक्त करणं वेगळं. आणि हे जे प्रेम आहे हे खूप भेटलंय. साहेबांचं कौतुक मी मनापासून करते. मला राजकारणात मी त्यावेळेस काम करत होते, ऍक्टिव्ह होते. पत्रकार आंबेडकर काका बसलेले, अनेक माझ्या इथं मला उभं मोठं करणारे लोक बसलेले. त्यांना सगळ्याला वाटायचं की मी काहीतरी राजकारणात यावं वगैरे. पण मग इथं एक असं लिहिलेलं असतं काहीतरी नशिबामध्ये. आणि इथं शहाजी मुआब साहेब आले. मी आज आवर्जून उपयोग करते, कारण गणेश पवार साहेब मला का भेटले ते त्याच्यासाठी त्यांचा मला उल्लेख करणं गरजेचं आहे. मुआब साहेब आले आणि गंगाधर बुरांडे इथे इथले माजी खासदार हे खूप चांगलं व्यक्तिमत्व होऊन गेलं. आणि आबा मला घेऊन गेले मला पोलीस स्टेशनला. ते एक निवेदन होतं आणि तिथे मी सहज गेले आप्पांसोबत. आणि आप्पासोबत गेल्यानंतर माझी आणि मुआब साहेबची ओळख झाली. मुआब साहेबांनी धुळे काकाला फोन केला, आता एक मुलगी माझ्याकडे आली होती आणि तिला मला बहीण मानायचंय. आम्हाला 5 भाऊ आहेत पण बहीण नाहीये. आणि तेव्हापासून आमचं नातं झालं मुआब साहेबांनी. आणि मुआब साहेबांनी सांगितलं, शारदाताई तुम्ही लव्ह मॅरेज लग्न करा की अरेंज मॅरेज? मी म्हणलं आमच्याकडं लव्ह मॅरेज वगैरे अशी पद्धत नाही भैया, नाही मग अरेंज मॅरेज करणार असतात तर मी मुलगा बघणार आहे, मला तुम्हाला अधिकाऱ्याला द्यायचं माझं स्वप्न आहे. आणि मुआब साहेबांनी हे स्थळ वगैरे आणलं, लग्न जमलं वगैरे. भैयानी खूप मोठे उपकार करते मुआब साहेबांनी केलेले. आणि हे सगळं करत असताना आज साहेबांचं कुटुंब खूप छान मला भेटलं. आणि साहेबांचं प्रमोशन सुद्धा काका मी आवडून गोष्ट सांगू इच्छिते. ह्या आत्ताचं जे सरकार आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. म्हणजे असं नाही, पहिलं कसं असायचं, एखाद्या अधिकाऱ्याची ईडी चालू आहे तरी प्रमोशन व्हायचं, एखाद्या अधिकाऱ्याचे गोपनीय अहवाल कमी असतात तरी प्रमोशन व्हायचं. ह्यावेळेस साहेबांच्या बॅच मधले 32 जणांची बॅच आहे साहेबांची, त्यातल्या 4च लोकांना डिप्टी कलेक्टर पद भेटलं. हे गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे आणि कृपा आहे. एवढं चांगलं प्रामाणिकपणे काम केलं म्हणून त्यांच्या बॅचच्या फक्त 4च लोकांचं उपजिल्हाधिकारी प्रमोशन झालं. आणि साहेब तुम्हाला अंबाजोगाईच्या देवीचा आशीर्वाद आहे, गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे. वेळोवेळी माझ्या पती मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला पती खूप छान भेटले. आणि त्यामुळे आज मी एवढ्या पद्धतीने येऊन सगळे कामं करू शकते, शाळा कॉलेज चालू शकते. हे सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या पतीचा खूप मोठा वाटा आहे. या सगळं करत असताना मला जे सहकार्य भेटते वेळोवेळी त्याचा मी परत का उल्लेख करते. माझी बहीण इथं चिटी आका बसलेली आहे. चिटी आकाचं आणि माझं प्रेम, माझं मम्मी डॅडीचं प्रेम किती आहे चिटी आकाला सुद्धा माहिती आहे. म्हणजे गोखले साहेबांनी हे फक्त सत्कार ही एक छोटीशी गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्यात त्यांना ह्याच्यापेक्षा खूप मोठे उपकार मम्मीचे आणि डॅडीचे माझ्या पाठीवरचे उभे आहेत. माझ्या बाळाची काळजी घेणारे जे आजोबा असतात, ते आजोबाचं जे बॉन्डिंग असतं ती माझ्या मुलींचं डॅडीचं. सकाळी माझ्या मुली, डॅडी तुम्ही पांढरे कपडे घालू नका, पांढरे कपडे चांगले वाटत नाही, तुम्ही असे कपडे घाला. म्हणजे इतकं बॉन्डिंग त्यांचं जमतं. मम्मी तू आता मग तू अशी साडी घाल, तशी साडी घाल, टोळली का मामी, राहुल भैया.
माझ्या लेकरांना जे प्रेम दिलं अंबाजोगाईमध्ये, माझ्या आईची जागा, माझ्या वडिलांची जागा डॅडी आणि मम्मी तुम्ही भरून काढली आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या महागारी, तुमच्या कुठल्याही कुटुंबाला मी कधी विसरणार नाही. एवढंच बोलून मी तुमचे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय सर्व उपस्थित बाबा मोदी साहेब, डॅडी, सर्व कोपडे परिवार, आबा पाटील साहेब, वकील साहेब आणि सर्व मान्यवर, लातूर आलेले चे सासरे आणि सर्व आमचे नातेवाईक, सर्व माझ्यासाठी म्हणजे शारदा आणि आमच्या दोघांचा सत्कारासाठी इथे उपस्थित झाले आणि आवर्जून आले. अधिकारी आत्ता माझी चर्चा चालूच होती मोदी साहेबांसोबत. अतिशय आपण शारदांचं भाषण जर ऐकलं आणि त्यांचं भाषण, इतर सर्वांचं भाषण, बऱ्यापैकी त्यांनी खूप छान छान आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या. फक्त आता अधिकारी जर म्हटलं तर एक विषय असा येतो, अधिकाऱ्यांना बोलतात कमी आणि काम जास्त करतात. म्हणजे जे बोलून दाखवत नाहीत, करून दाखवतात. अशा पद्धतीचा आमचा नेहमीचा हे असतो. परंतु आज इतक्या मोठ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही इतका छान सत्कार आणि मनापासून, मी त्यामुळे भारावून गेलो आणि बोलण्याची सवय जरी नसली तरी एक आपोआप इच्छा झाली आणि सत्काराला उत्तर देण्याचं फार चांगला योग मला लाभला. मी काल जेव्हा मंत्रालयातलं माझं काम आटपून मंत्री महोदय यांच्यासोबत त्यांना फ्लाईटला सोडल्यानंतर जेव्हा मी इकडे निघालो तेव्हा माझा एक मित्र म्हटला, तो OSD आहे, तो पण म्हटला तुम्ही कुठं चालला. मी सांगितलं माझी सासूरवाडी आहे लातूर बीडमध्ये आणि मी तिकडे चाललो आहे. तर म्हटलं मराठवाड्यातलं जवाई आहेस तर एक लक्षात ठेवायचं, तिथं गेल्यानंतर ते म्हणतील तेच ऐकायचं. आपल्याला जास्त बोलता येत नाही आणि जास्त बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही. म्हटलं ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, तिथं गेल्यानंतर प्रत्येक वेळेस म्हणजे खूप छान जावयांचा पद म्हणून नाही परंतु जावई म्हणून सुद्धा मराठवाड्यामध्ये खूप चांगली जी प्रथा किंवा जावयांना इतका मान देण्याची जी आहे, खरंच यामध्ये पहिल्यापासूनच मी खूप बारावतो. आणि प्रत्येक वेळेस आलं कोणीतरी सोन्याचं काही करणार, कोणीतरी कळं करणार, कोणीतरी काही ना काही अंगठी होत राहणार. हे आश्चर्य आहे आणि खूप चांगलं आहे, इतक्या याच्यातून करतात. परंतु ही येण्यापूर्वी मी जसं MPSCचा अभ्यास करत होतो तसा मी अभ्यास हाही केला की आपल्याला जीवन जगायचं आहे तर जीवनामध्ये सोबत सर्वात जास्त कोण राहतं तर आई वडिलांनंतर पत्नी. मग अशा वेळी विचार केला MPSCचा हा अभ्यास करून आपण 60 वर्षापर्यंत नोकरी करू, परंतु जीवनसाथीचा निर्णय घेऊन अभ्यास करून जर जीवनसाथी निवडला तर त्याला आयुष्यभर सोबत राहायचं आहे. आणि फक्त सोबत नाही तर त्याचे प्रत्येक क्षण किती चांगले गेले पाहिजे, कसे गेले पाहिजे, कुटुंब म्हणजे याच्यापासून म्हणजे लग्नापासून ते अगदी आपल्या मुलांची डेव्हलपमेंट इतक्या याच्यापर्यंत जर चांगली तुम्हाला बायको मिळाली, पत्नी मिळाली तरच आपलं हे होतं, म्हणजे चांगल्यापैकी जीवन जगलं जातं. हा अभ्यास करण्याचं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे असं मला जेव्हा मी कॉलेजला होतो, जेव्हा माझा थेसिस सुद्धा सबमिट झाला होता, मी MSCला होतो, त्यावेळेस मला मनात अचानक येऊन गेला. आणि माझे रूम पार्टनर पण लातूर जवळ उदगीरचे होते, तर आम्ही मित्र खूप जवळचे. तर मी सहज विचारलं की चांगल्यापैकी म्हणजे लव्ह मॅरेज तर आपला काही विषयच नव्हता, परंतु चांगल्यापैकी पत्नी कुठे, कोणत्या याने कोणत्या भागामध्ये. त्याने मला स्पष्ट सांगितलं मर्यादाशील आणि सगळ्या याचे जेव्हा संस्कार किंवा चालण्याचे सर्व घरांना एकत्र घेऊन चालण्याचे, तर त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातली मुलगी कर. आणि योगायोग जर बघितलं तर खरंच तसं झालं. आणि इथे बसलेल्या भगिनी सर्व मी बघितलं, खरंच त्यांचं नेचर, सगळ्यांचं नेचर खूप छान. आणि ह्या तुमच्या याच्यामध्ये राहण्यासाठी मला सुद्धा इथे येता येतं नेहमी, हे माझंही भाग्य आहे. आज माझा हा जो सत्कार झाला हा फार अनपेक्षित वाटला.
की मला वाटलं नव्हतं एवढ्या चांगल्या आणि मोठ्या स्तरावर करतील. यामध्ये म्हणजे कोपले परिवार पहिल्यापासून आता मला जेव्हा मी इथे येतो, आम्ही सगळे माझे जो छोटे मुलं त्यांना सांभाळण्यापासून तर मी बघितलं की त्यांचं नेहमी येण्यापासून मला लातूरला गाडी पाठवणं, लातूरला रेल्वे स्टेशनवर उतरणं की तिथून गाडी घ्यायला येते आणि पोहोचण्यापर्यंत जाते. मग कोणतंही काम असेल किंवा कोणतं प्रशासकीय कामाला आलो किंवा इतर कोणत्याही कामाला आलो तर त्यांचं नेहमी मी डॅडी, मम्मी, राहुल, रोहन, भाभी आणि प्रबलिका भाभी आहे, नंतर सर्वांचे एक आहे की त्यांच्या मला कुटुंबामध्ये मला जावई म्हणून त्यांनी जी पहिल्यापासूनच आताच नाही तर ती जी केअर घेतात ती केअर घेण्याचा मला फार म्हणजे नेहमी भरभरून येतं. परंतु आज त्यांनी तर म्हणजे सत्कार एवढा मोठ्या प्रमाणात ठेवला होता याची कल्पना नव्हती आणि खूपच आज खूप छान वाटलं. म्हणजे यामध्ये आम्हाला मुंबईच्या व्यस्त जीवनामधून इथे आल्यानंतर ही जी मोकळीक भेटते आणि जी स्पेस आणि सर्वांसोबत राहण्याला जे मिळते त्याबद्दल आम्हाला फार फार त्या गोष्टीचं अप्रूप वाटतं. कदाचित आपण मुंबईमध्ये आला तर आपल्याला मुंबईमध्ये तिथली लाईफस्टाईल बघून थोडे दिवस बरं वाटेल, परंतु आम्हाला नेहमी तिथे जीवनात राहावं लागतं. त्या याच्यातून इथं आल्यानंतर मी बघतो डॅडी इथे आले की सकाळी आल्यानंतर चहा नाश्ता झाला की नाही किंवा त्यांचे मुलांनी काय करणं इथपर्यंत काळजी घेणारे आपलं कुटुंब कोपले परिवार आहे. मी बघितलं की शारदा जी आहे इतक्या आपल्या सर्वांच्या याच्यामध्ये इतकी जी मिसळलेली आहे आणि आपल्या याच्यात आहे. खरं म्हणजे आज माझा जो सत्कार ठेवला माझ्यापेक्षा तिचा सत्कार फार महत्वाचा वाटतो. ती माझ्यासोबत म्हणजे आता एक दौरे म्हणून आहे ज्यांनी योगेश्वर नगरीमधून जेव्हा माझा उपजिल्हाधिकारीपदी हे झालं प्रमोशन झालं त्यांनी लगेच एक मेसेज टाकला होता की महसूल अधिकारी उपजिल्हाधिकारी पदावर किंवा यापेक्षा मोठ्या पदावर जर जायचं असेल तर बायको चांगली पाहिजे. मी ते कॉमेंट वाचून मी खरंच विचार केला आणि खरी गोष्ट आहे. तर मला कधी तिने असा आग्रह करणार नाही की गैरमार्गाने पैसे कमवा, भ्रष्टाचाराने पैसे कमवा, कधीही तिने असा आग्रह करणार नाही. आणि या गोष्टी सचोटी आणि या सर्व बाबी ज्या आहेत तर त्या मला सुद्धा शिकायला भेटल्या. आणि काही गोष्टी आहेत जसं एखाद्या प्रशासनामध्ये एखादी कोणी अडचण आली तर होऊ शकतं की आपल्याकडे प्रत्येक वेळेस तांत्रिक उत्तर नसेल, तर अशा वेळेस सुद्धा मी शारदाचं मत घेत होतो किंवा मोठे आता इथे जे बसलेले आहेत हे सगळे तज्ज्ञ आहेत, खूप अनुभवी आहेत आणि अशा याच्यामध्ये त्यांच्यासोबत राहायला बोलायला हे फार दुर्मिळ क्षण असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना म्हणजे मला तर इथे येण्याचं आणि नेहमी भेटण्याचं मग ते सर्वांना धुळे सर असतील, पापा मोदी साहेब असतील, सगळे आबा आहेत, ॲडव्होकेट साहेब आहेत, सगळेजण मला कोपले परिवार बसले सगळ्यांचं बघितलं. सगळ्यांनी मला खूप छान अगोदरही सन्मान दिलाय आणि आता तर फार मोठा सन्मान दिल्याचं हे आहे. या व्यतिरिक्त जेव्हा मी आपल्या इथे अंमलबजावणीला येत जाईल त्यावेळेस माझी अशी अपेक्षा राहील की आम्हाला 10 मिनिटं 15 मिनिटं आम्ही दाम्पत्य नेहमी सर्वांना भेटत असतो. याही जेव्हा येईल तेव्हाही आपले सर्वांचे ऋणानुबंध असेच राहून मी पेटायला परत येईल आणि पुढच्या सत्काराला माझ्यापेक्षा शारदाचा सत्कार राज्यस्तरावरच्या बाबीसाठी होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण जो सर्व उपस्थित राहिला, माझा सत्कार केला आणि मला आशीर्वाद दिले याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. थांबणार नाही कारण सगळ्यांनी इतके सुंदर भाषणे केले. मंचावर उपस्थित असलेले सत्कार मूर्ती गणेशरावजी पवार